दैत्यगुरु सम्राटने अखेर वंचिकाने ते करून दाखवलंच। मला अपेक्षा नव्हती की इतक्या त्वरित ती महादेवांपर्यंत पोहोचेल, पण सम्राटनी तुमच्या बहिणीने अपेक्षेपेक्षा वेगाने आपलं कार्य केलं। असुर नरेश, वंचिका जरी साधी दिसत असली तरी तिच्या बुद्धीला कमी लेखणं ही आपली सगळ्यात मोठी चूक असू शकते। कोण होतं इथे आता? आणि तू हे काय बोलत होतीस? नाही होताई, नवऱ्यापासून रुसून आलेली बाय हाय म्या। माझ्या आजूबाजूला कसं कोणी असेल? आणि त्याचं काय आहे, मला असं बडबडायची लय जुनी सवय आहे। पद्मा, खरं म्हणजे मला तुला या क्षणी सगळं सांगून टाकायचं आहे, पण पुढचा मार्ग स्पष्ट होईपर्यंत प्रत्येक पाऊल जपूनच उचलावं लागेल। बास, बरेच दिवस झालं माझ्या मनात संशयाचा भुंगा बुडबुड करतोय। आता मला अजून अडून अडून बोलायचं नाही। मी थेट विचारते, कोण आहेस तू? अहो ताई, असं काय करताय? मंगला हाय म्या, एक साधी बाय हाय। नाही, साधी स्त्री तर तू मुळात नाहीच आहेस। तू कुणीतरी वेगळी आहेस आणि काहीतरी लपवतीयस माझ्यापासून। खरं सांग। मला वाटलंच होतं तुझ्याकडे कुठल्या तरी प्रकारची शक्ती नक्कीच आहे। हे काही सामान्य स्त्रीचं लक्षण नाही। कोण आहेस तू? असुर आहेस का? नाही, मला आत्ताच्या आत्ता देवीनं ह्याच्याबद्दल सांगायला हवं। हा पद्महंसा, हा कोणाचा आवाज आहे? देवी, मला वाटतं आता पद्महंसेला सत्य सांगितलेलं बरं। कदाचित तिच्यामुळे आपल्याला पुढचा मार्ग सापडेल, आपल्या कार्यात तिची सहाय्यता घडू शकेल। कोण आहात आपण? कोण तुम्ही? तू अजूनही आम्हाला ओळखलेलं नाहीस? त्वरित सांगा, कोण आहात तुम्ही? मी आहे देवींची अगदी जवळची सखी, आणि हे आहेत देवींचे भाऊ। देवींचे भाऊ म्हणजे? तर हो, आम्हीच आहोत साक्षात लक्ष्मी नारायण, अर्थात मंगला आणि हरी। आम्ही इथे महादेव आणि तुळजा यांच्यातील दुरावा मिटवण्यासाठी आलो आहोत। जर आम्ही दैवी रूपात आलो असतो तर तुळजाने आमचं ऐकलं नसतं, आणि म्हणूनच आम्ही वेश बदलून आलो आहोत, तुळजा आणि महादेव यांना एकत्र आणण्यासाठी। लक्ष्मी देवी, विष्णुदेव आपण? देवी, आपण जर महादेव आणि देवींना एकत्र आणण्यासाठी इथे आला असाल तर मी आजपासूनच तुमच्या सोबत आहे। आज्ञा करा। काहीही झालं तरी आपण तुळजा आणि महादेव यांना एकत्र आणायलाच हवं, परंतु त्या अगोदर आपल्याला महादेवांना शोधून काढायलाच हवं। ते आता अज्ञातवासात आहेत, पण ते नेमके कुठे आहेत हे कोणालाच माहित नाही। वस्तुतः आम्ही अगदी त्यांच्या जवळ येऊन ठेपलो आहोत, परंतु आम्हाला नेमकं त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही। विष्णुदेव, देवी,
माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे जिच्या साहाय्याने आपण महादेवांपर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. विष्णुदेव, आपण कृपया त्या वनात जाऊन वाट पहा. मी आणि देवी आत्मध्यानाच्या साहाय्याने आपल्याशी संपर्क साधू आणि आपल्याला योग्य तो मार्ग सुद्धा दाखवू. परंतु पद्महंसा, विष्णुदेव, काळजी करू नका, विश्वास ठेवा. ठीक आहे, आम्ही त्वरित निघतो. पद्मा, अगं तू सांगितलं तर आहेस, परंतु आपण नेमकं काय करणार आहोत? आता ती गोष्ट वापरायची वेळ आलीये. कोणती? पद्मा, अगं हे तर एक सामान्य भूर्जपत्र आहे. याच्या साह्याने आपण महादेवांचा मागोवा कसा घेणार? देवी, हे काही सामान्य भुर्जपत्र नाहीये. हे साक्षात रेणुका देवींनी मला दिली. हा एक प्रकारचा नकाशा आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा शोध घ्यायचा असतो तेव्हा आपल्याला योग्य दिशा दाखवायची शक्ती या नकाशात आहे. म्हणजे याच्या साह्याने आपण महादेवांचा शोध घेऊ शकतो? प्रयत्न तर करूच शकतो. विष्णुदेवांचा शोध महादेवांपर्यंत पोहोचण्यासाठीच आहे. त्यांच्या मार्गातील अडथळे दूर कर, आम्हाला योग्य दिशा दाखव. देवी, देवी, आता हा नकाशा जागृत झाला. कदाचित हे जे दिसतायत ते विष्णुदेव आहेत आणि हा बिंदू म्हणजे महादेव. पद्मा, याचा अर्थ स्वामी योग्य दिशेने जात आहेत. आम्हाला त्यांना आत्ताच सूचित करायला हवं. तू आम्हाला मार्गदर्शन कर. हो देवी. स्वामी, आम्ही तुमचा शोध आता समाप्तीच्या मार्गाने जात आहे. होय देवी, आम्ही तुम्हाला ऐकू शकतो. परंतु तुम्ही असे का म्हणालात की आमचा शोध हा समाप्तीच्या दिशेने होत आहे? कारण महादेवांचा अजून आम्हाला काहीच ठाव ठिकाणा नाही. स्वामी, आता ते सर्व काही उलगडून सांगायला आमच्याकडे तितका कालावधी नाही. आता केवळ आम्ही जसं सांगत आहोत तसं करा. आपण म्हणाल तसं देवी. देवी, त्यांना उत्तरेकडे मार्गस्थ व्हायला सांगा. स्वामी, आता तुम्ही उत्तरेकडील मार्गाने पुढे जा. होय. देवी, समोर एक झाड आहे, त्यांना तिकडून डावीकडे वळायला सांगा. स्वामी, तुमच्या समोर जे झाड आहे त्या झाडाकडून डावीकडे जा. आपण आता अतिशय जवळ आहात महादेवांच्या. देवी,
इथे काहीही नाही. ह्या आधीही आम्ही ह्या भागात अनेक वेळा शोधले आहे. तिथे काहीही नाहीये? कसं शक्य आहे? इकडे काहीच नाही देवी. देवी, त्यांना डावीकडे बघायला सांगा. महादेव तिथेच आहेत. स्वामी, डावीकडे बघा, तिथेच महादेव आहेत. ही कुठे? ही कुटी कुठून आली? इथे तर काहीच नव्हते. देवी, तिथेच आहेत महादेव. तिथेच आहेत महादेव. ह्याचा अर्थ मी इतका वेळ एका मायाजाळात अडकलो होतो. परंतु ही माया नेमकी कोणती आहे? अर्थात ह्या सगळ्या मागे महादेवांचाच हात असणार. त्यांनीच स्वतःला लपवण्यासाठी ही लीला रचली असेल. पण आता फरक पडत नाही. मला कळलं आहे महादेव तुम्ही कुठे आहात. हो स्वामी, आता पुढील मार्ग तुम्ही ठरवा. धन्यवाद देवी. धन्यवाद पद्मा. याचं सगळं श्रेय तुला जातं. देवी, माझे काय आभार मानताय? हे माझं दायित्वच होतं आणि ते मी पार पाडलं. पद्मा, आज अखेर आपल्या मार्गातील एक गोष्ट साध्य झाली. काय झालं? तुम्ही दोघी एवढ्या घाबरलेल्या का दिसत आहात? काही समस्या आहे का? नाही देवी. हा, काय भी नाही. पद्मा, तुझ्या हातात काय? बघू. हा तर तोच नकाशा आहे ना, जो तुला रेणुका देवीने दिला होता? हो देवी. मग काय खलबत सुरू आहेत तुमची? कोणाचा शोध घेत आहात? विलक्षण आहे. यामध्ये काहीतरी दिसतंय, परंतु नेमकं काय आहे ते समजत नाहीये. तुळजाला काहीही कळता कामा नये. इथे आत्ता काहीतरी होतं. हा, ते मी माझ्या धन्याला बघत होते. तुझ्या पतीला? वय, सध्या कुठं आहेत, काय करतायत तेच बघत होते. देवी, तुम्ही कुठल्या कामानिमित्त आला होतात का? हो पद्मा, चल माझ्या बरोबर. आम्हाला तुझ्याकडे एक काम आहे. चला देवी. सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी एक दिवस ते तुळजासमोर उघड होणारच. आणि तो क्षण आला
तर तिच्या प्रत्येक प्रश्नाला आम्हाला उत्तर द्यावंच लागेल. आता अधिक सावध राहायला हवं, नाहीतर सत्य उघड झाल्यावर तुळजाचा विश्वास तर तुटेलच, पण तिचा कोपही ओढवेल आणि त्याचे परिणाम किती भयंकर असतील याची कल्पनाही करवत नाही. काही विशेष घडलंय का देवी? विशेष नाही पद्मा, परंतु महत्वाचं नक्की. व्यवस्थित पहा पद्मा. चला अजून एक घास खा. बास ग, पोट भरलं माझं. म्या काय ऐकायची नाही तुझं. आता जेवण करून आराम कर, म्हणजे मी तेल लावून तुझं पाय बी चेपून देते. धर. किती करशील ग माझ्यासाठी? लय राहिलंय ग अजून. आई इतकी वरीच झाली तू दूर होती मायापासून, तुझी सेवा करायची राहूनच गेली. आता जे राहिलंय ना समद भरून काढायचंय बघ मला. गुणाची ग बाय माझी. चल चल आता खाऊन घे. किती सुंदर दृश्य आहे देवी. कित्येक वर्षांचा विरह आज संपला. खरंच तुम्ही त्या दोघींची भेट घडवून आणलीत हे फार चांगलं झालं. आता त्यांच्या आयुष्यात पुन्हा आनंद फुलेल. परंतु देवी आता पुढे काय? यापुढे जनकल्याणाचा कोणता अध्याय उलगडणार? प्रत्येक कथेला सुखांत असतो असं नाही पद्मा. काही कथा सुखांतानंतरच खऱ्या अर्थाने सुरू होतात. म्हणजे ही कथा इथे संपत नाही, उलट आता तिचं पुढचं पर्व सुरू होणार. आजचा दिवस जाऊ दे, पर उद्या जर तू माझं नाही ना ऐकलंस तर बघ उद्या काय करतो मी तुझं. देवी याचा अर्थ तुम्हाला हे नक्कीच माहिती होतं, पण तरीही तुम्ही परडीवाल्या आजींना तिथे पाठवलं. प्रारब्ध ते आधीच लिहिलेलं असतं पद्मा. काही प्रवास हे घडण्यासाठीच जन्माला आलेले असतात. आपण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यांच्या नियोजित मार्गानेच पुढे जातात. आम्ही काहीच केलं नसतं तरी परडीवाल्या आजींचा प्रवास इथपर्यंत पोहोचलाच असता, कारण तो त्यांच्या प्रारब्धाचा भाग. मग आता काय होणार? परडीवाल्या आजींच्या आयुष्यात जे घडणार ते त्यांच्या प्रारब्धाचा भाग असेल, परंतु त्या प्रारब्धाचा शेवट कसा होईल हे आता आम्ही ठरवणार. दैत्यगुरु सम्राटने अखेर वंचिकाने ते करून दाखवलंच. मला अपेक्षा नव्हती की इतक्या त्वरित ती महादेवांपर्यंत पोहोचेल, पण सम्राटनी तुमच्या बहिणीने अपेक्षेपेक्षा वेगाने आपलं कार्य केलं. असुर नरेश, वंचिका जरी साधी दिसत असली
तरी तिच्या बुद्धीला कमी लेखणं ही आपली सगळ्यात मोठी चूक असू शकते. आणि इथे तर तिने योग्य मार्ग निवडला आणि म्हणूनच ती श्री महादेवांपर्यंत पोहोचली. दैत्यगुरु, आता आपण निश्चिंत आहोत. वंचिका त्याच जागी पोहोचली आहे जिथे महादेव आहेत, हो ना? होय महिषासुरा, या दिव्य गोलकातून जाणवणारी स्पंदनं स्पष्टपणे सांगतायत की महादेव तेथेच आहेत आणि वंचिका त्या परिसरात पोहोचली आहे. दैत्यगुरु, काय झालं? काही समस्या आहे का? समस्या आहे की नाही हे अद्याप सांगता येणार नाही, पण एक गोष्ट मात्र आम्हाला सतत खटकत आहे. कोणती गोष्ट? महादेवांच्या शक्ती व्यतिरिक्त आणखीन एका सामर्थ्यशाली शक्तीचं स्पंदन आम्हाला जाणवत आहे. आणखी एक शक्ती? नाही दैत्यगुरु, हे शक्य नाही. कदाचित आपल्याला जाणवणारी ही दुसरी शक्ती वंचिकाची असू शकेल. नाही, ही ऊर्जा वंचिकाची नाही. तिचं स्वरूप वेगळं आहे. ती अत्यंत प्रबळ आहे. जणू ती महादेवांच्या अत्यंत जवळ वावरते आहे, पण तरीही स्वतःला प्रकट होऊ देत नाही. दैत्यगुरु, मग ती शक्ती त्या तुळजाची असू शकते का? नाही, तुळजेच्या शक्तीची स्पंदना आम्ही ओळखतो. ही ऊर्जा वेगळी आहे, स्वतःला लपवत आहे आणि म्हणूनच ती अधिक धोकादायक वाटते आहे. महिषासुरा, जोपर्यंत त्या दुसऱ्या शक्तीची ओळख पटत नाही तोपर्यंत आपण निष्काळजी राहून चालणार नाही. अजून एक दिव्य शक्ती. कोण असेल? कोण असेल? देवी, मला अजून सुद्धा हे कळत नाहीये की ध्रुपदाबद्दल तुम्हाला या सगळ्या गोष्टी आधीपासून कशा ठाऊक होत्या? ज्या क्षणी परडीवाल्या आजींची मुलगी आमच्या समोर आली त्या क्षणी आम्हाला जाणवलं की तिच्या मनात जे दिसत आहे त्या पलीकडे देखील काहीतरी आहे. म्हणजे त्या क्षणी आमची जाणीव अधिक स्पष्ट झाली. म्हणूनच आम्ही तिला महालात आणलं. ज्यावेळी ध्रुपदा आजीला घेऊन गेली तेव्हापासून आमचं लक्ष परडीवाल्या आजींकडे होतं. त्यांच्या प्रत्येक हालचालींवर, त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीवर. आणि तेव्हाच आम्हाला अजून एक गोष्ट कळली. काय झालंय? कुणाच ठाव, पण मला वाटलं कोणीतरी बघतंय आपल्याकडे. कुणाची तरी नजर आहे आपल्यावर. परडीवाली आजी गावात आली होती तेव्हा कोणीतरी पाहत आहे याची जाणीव आम्हाला झाली होती. कोण होती ती व्यक्ती? सामान्य मनुष्य, परंतु पूर्णपणे सामान्य नाही. त्याच्या मनाला अनेक विकारांनी वेढले. लोभ, स्वार्थ, असुरक्षितता आणि सर्वात धोकादायक दुसऱ्यांच्या जीवनावर नियंत्रण मिळवण्याची इच्छा.
आता भुजंग डसला आणि समोरचा खपला. देवी, तरीही मला एक गोष्ट समजत नाही. आई आणि लेकीच्या नात्यामध्ये या माणसाचं काय काम? परडीवाले आजी आणि ध्रुपदा यांच्याशी त्याचा काय संबंध? हा साधा मनुष्य नाही पद्मा. हा त्या गावचा सावकार आहे. अनेक वर्षांपासून तो त्या गावावर आपली सत्ता मजबूत करत आहे. धनाची हाव माणसाला किती खाली घेऊन जाऊ शकते त्याचं तो जिवंत उदाहरण आहे. त्याला माणसं दिसत नाही, त्याला केवळ मालकी हक्क दिसतो. परंतु ध्रुपदाचं त्याच्याशी काय घेणं देणं? तोच तर या कथेचा गाभा आहे पद्मा. ध्रुपदाला आईची आठवण येण्यामागचं खरं तर हे कारण आहे. द्रौपदे, आजपासून हे घर माझं झालं. हा काय प्रकार आहे देवी? हे करणारे समजा घर खाली. असं नका करू. चल, हट. नका देऊ, नका देऊ. काय करताय? तेवढं धान्य उरले. भुजंगरा, भुजंगरा, नको. ते पोते तेवढेच राहिले. ते बी धान्य गेलं तर आम्ही खायचं काय? भुजंग हाय म्या भुजंग. एकदा का भुजंग डसला की समोरचा कायमचा खापला. थोडी उसण द्या की. माझा नवरा व्यापाराला गेलाय. तो आला की तुमचं कर्ज फेडेल की. तुझी उसण संपली. कर्ज फेड नाहीतर घर रिकाम कर. द्रौपदे, असा एक उपाय आहे की त्या उपायानं तू या समध्यातून बाहेर पडू शकशील. कोणता उपाय? आम्ही असं ऐकलं की तुझ्या आईची जमीन आहे म्हणून. होय, त्याचं काय? हा, आता ती जमीन तुझ्या आईची. ती गेली की ती जमीन तुझ्या भावाची होईल. पण त्याआधी ती जर जमीन तुझी झाली तर त्या जमिनीच्या बदल्यात तुझं समद कर्ज फेटून जाईल. नाही, ते शक्य नाही. लगीन झाल्यापासून मी आईला कधी जवळ बी केलं नाही. माहेराकडे कधी डुंकून बी बघितलं नाही. सासर मोठं होतं म्हणून मी माहेराला कमीच लेखलं. आणि मी आता जर तिच्याकडे गेले तर तिला काय वाटल? आईची गुणाची लेख ग ती. पण द्रौपदे, विचार कर. अगं तुझा जर फायदा झाला तर यात तुझ्या आईचा बी फायदा आहे की. अगं कुठली आई आपल्या लेकीचं दुःख बघल? पण बिन काय नाही द्रौपदी, हे जग लय वाईट आहे. उद्या समजा तुझं हे घर गेलं, खायला अन्न नाही, आणि अशी जर वेळ तुझ्यावर आली तर तुझ्या आईला हे बघवल द्रौपदी? कोणी बी सांभाळायला येणार नाही. परत ही समधी लोक म्हणायला बसतील, हा भुजंग डसला आणि समोरचा खपला. पण अहो भुजंगराव, माझी आई जमीन जरी द्यायला तयार झाली तरी अहो असं वाटेल की गरज आहे म्हणून मागितली. याच्यानं माझ्या सासरचं नाव धुळीला मिळेल. मागायची कशाला? हिसकावून घ्यायची. बघ, तसं बी तुझं कर्ज नाही फिटलं तर गावात तुझी इज्जत राहणार नाही. तेव्हा काय बी करून ही जमीन
हिसकावून घ्यायची. आणि मग मालकाचं समद कर्ज फेडायचं. आणि जर कर्ज नाही फेडलं तर मग हे घर बी गेलं आणि गावात इज्जत बी. नाही हे होऊ देणार नाही. काय बी करून मी त्या आईला जमीन द्यायलाच लावे. अंगाशे आत्ताशी आईच्या गुन्ह्याले किंवा बोललीस बघ. नाहीतर हायच हा भुजंग डसला आणि समोरचा खपला. देवी देवी आपण काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही काहीतरी चमत्कार करा ना देवी. पद्मा, किती वेळा सांगू तुला, चमत्काराने संकट दूर होतात परंतु त्यातून बोध मिळत नाही. माणूस भूलोकावर केवळ सुख भोगण्यासाठी आलेला नाही. जर प्रत्येक वेळी आम्ही त्याचा हात धरून संकटातून बाहेर काढलं तर त्याला स्वतःला चालायला कसं शिकता येईल. गरुडाच्या पिल्लाला त्याच्या पंखांची जाणीव करून देता येते परंतु आकाश जिंकण्याचं सामर्थ्य त्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं. अगदी तसंच आहे हे. आम्हाला त्यांना वाट दाखवायची कारण त्या वाटेवर चालण्याचं काम त्यांनाच करायचं. अनेकदा जे चमत्कार साध्य करू शकत नाही ते प्रेम साध्य करते. तुटलेल्या माणसांना जोडण्याची शक्ती चमत्कारात नसते पद्मा. जगातील सर्वोत्तम चमत्कार हा मानवाला मिळालेली प्रेम नावाची भावना आहे. आपल्याला कोणालाही तोडायचं नाही, आपल्याला पुन्हा त्यांना एकमेकांशी बांधायचं. तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे देवी. पण आता काय करायचं? आता हा खेळ अधिक रंजक होणार आहे पद्मा. तुला एका गावात जायचं. आज्ञा करा देवी. तिथे तुला एका विशिष्ट व्यक्तीला भेटायचं आणि आमचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा. कोणता संदेश? योग्य वेळी तो तुला कळेल. आणि कोणती व्यक्ती?